मधुरा ऐक ना. बोला की. अगं हे बघ मस्त फ्रेश शेंगा आणलेत. अरे वा, चला करते याचं मस्त काहीतरी. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. मस्त शेंगा आलेल्या आहेत आणि आता तर अमेरिकन लोकांनी रिसर्च केला की नाही, मोरिंगा पावडर हवी डाएटमध्ये, शेवग्याच्या शेंगा हवा, मग आपण नको घ्यायला. मग चला शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी करूयात आज. मस्त चमचमीत होते आणि ताजे ताजे खडे मसाले वापरून करूयात. तर सगळ्यात आधी तव्यात घेऊयात 1 टेबलस्पून अख्खे धने, 1 टीस्पून जिरे, 4 लवंगा, 4 ते 5 काळी मिरी, 1 मसाला वेलची, चक्री फूल आणि दालचिनी. आता हे सगळं मिसळूया आणि मसाल्यांचा हलकासा रंग बदलेपर्यंत आणि छान असा सुवास दरवळेपर्यंत भाजायचे. बरं, याचं प्रमाण कसं घेतलं तर आपले मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आहे. madhurasrecipeclub.com या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा ऑनलाईन ऑर्डर करायला काही त्रास होत असेल तर व्हॉट्सॲप नंबर देते, तिथे जाऊन ऑर्डर इतकाच मेसेज करा, आमची टीम तुमच्यासोबत संपर्क साधेल. मसाल्यांचा खमंग असा सुवास तरवळतोय आणि हे बघा हलकासा रंग देखील बदलायला सुरुवात झाली. पण आपल्याला हे खूप भाजायचं नाही, नाहीतर त्या मसाल्यांचा कडवटपणा वाढतो. आता हे मसाले त्या डिशमध्ये काढून घेऊया आणि आता याच तव्यामध्ये खोबऱ्याचे काप घालूया आणि हे देखील छान तांबूस असे भाजून घ्यायचे. मस्त असं खरपूस खोबरं भाजायचं आणि हे खरपूस भाजलेलं खोबरं या भाजलेल्या मसाल्यांमध्येच घालूया. आता याच तव्यात अगदी अर्धा चमचा तेल गरम करण्यासाठी ठेवलंय. यामध्ये 2 उभे चिरलेले कांदे भाजून घ्यायचे आणि कांदे देखील मस्त असे सोनेरी खरपूस सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे. बघा काय मस्त असा खरपूस रंग आलेला आहे. कमाल भाजलाय कांदा. आता गॅस बंद करते. आता हा कांदा हलकासा थंड करूयात आणि मग वाटण तयार करूयात. चला, आता शेवग्याची शेंग घ्यायची. 3 शेंगा मी इथे घेतल्यात आणि ह्या स्वच्छ धुवून घेऊयात, म्हणजे मग या शेवग्याच्या शेंगावर काही धूळ कचरा असेल तर ते निघून जाईल. चला, आता या शेंगा आपण 3 इंच लांबीच्या आकारामध्ये कट करायच्या आहेत. तर आपला हा मधुराज रेसिपीचा चॉपिंग बोर्ड आहे. कुठे ऑर्डर करायचा? madhurasrecipeclub.com वर. मस्त जाडजूड आहे आणि उत्तम क्वालिटीचं आहे. हे बघा, आता शेंग कापून झाली की हलकीशी जितकी निघते तितकी साल काढायची. अगदी टोकापर्यंत कट नाही करायचं. एक सालीचा भाग ठेवायचा. नाही साल काढली तरी हरकत नाही, पण जरा ते शिजायला सोपं जातं. हलकी एक जरी बाजू सालीची काढून घेतली तरी. अगदी सगळीच काढायची गरज नाही आहे. आता शेवग्याच्या शेंगा आपल्याला मस्त शिजवून घ्यायचं आहे. तर पातेल्यात पाणी घेतलं आणि हे पाणी आपण गरम करून घेतलं आहे. पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की यात थोडंसं मीठ घालायचं आणि हळद घालायची. हळद आणि मिठाने हा स्टॉक पण आपण रश्श्यात वापरणार आहोत. त्याला चव खूप छान येते. आता यामध्ये या सगळ्या शेंगा घालूयात, मिसळून घेऊयात. झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं हे वाफवून घ्यायच्यात. खूप वेळ नाही लागत. 10-12 मिनिटात शेवग्याच्या शेंगा छान वाफवून निघतात. चला, आता हा सुका भाजलेला मसाला आणि सुकं खोबरं मिक्सरमध्ये घेऊयात. झाकण लावायचं आणि याची बारीक, जितकी शक्य असेल तितकी बारीक पूड तयार करूयात. मस्त दळून झालं आहे हे बघा. जितकं शक्य असेल तितकं बारीक हे करून घेतलं आहे. आता यामध्ये हा भाजलेला कांदा घालूयात. झाकण ठेवायचं. अधिक पाणी न घालता कांदा मसाल्यासोबत फिरवून घ्यायचा. आता थोडं पाणी घालूयात आणि याचं वाटण तयार करूयात. हे बघा छान वाटलं गेलंय. मस्त मस्त चमचमीत अशी ही रस्सा भाजी करण्यासाठी 2 पळीभर तेल गरम करण्यासाठी ठेवलंय. आता यामध्ये ठेचलेलं लसूण घालूयात. 2-3 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या आणि या आता हलक्याशा खरपूस सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घेऊ. आहा, लसणाच्या फोडणीचा असा खमंग सुवास दरवळतो. क्या बात आहे. तर लसणाला हलकासा सोनेरी रंग आला की यामध्ये हे वाटण घालायचं. एक 3-4 मिनिट छान परतून घेऊयात.
2च मिनिटे झाले, मसाला परततीये. हे बघा, हा छान असा भाजत आला की यामध्ये एक बारीक चिरलेलं टोमॅटो घालते. हेही मिसळून घ्यायचं. टोमॅटो घातलं पाहिजेच असं काही नाही, पण मी घालते. नाही घातलं तरी ही भाजी तितकीच रुचकर लागते. आता टोमॅटो घातल्यावर आणखी एक 2-3 मिनिटं टोमॅटो परतून घेऊया. चला, टोमॅटो घातल्यावर एक 5 मिनिटं हे मसाला छान परतून घेतलाय. कमाल दिसतो. आणि जे खडे मसाले आपण यामध्ये वाटून टाकलेत ना, त्याचा स्वाद तर जबरदस्त यामध्ये आलाय. आता यामध्ये तुमच्या घरात जो कुठला घरगुती मसाला असेल तो तुम्ही घालू शकता. गरम मसाला, गोडा मसाला, काळा मसाला, कांदा लसूण मसाला. मी इथे गोडा मसाला घालते. त्याचसोबत चवीपुरतं लाल तिखट, थोडंसं मीठ, म्हणजे मसाल्याची चव छान बॅलन्स होते. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. हे मिसळून घेऊया. कोथिंबीर अशी मसाल्यात घातली ना, एकतर ती दिसायला खूप सुंदर दिसते आणि त्याचा स्वादही या मसाल्यामध्ये खूप छान उतरतो. आता इथे बाजूला शेवग्याची शेंग आपण शिजण्यासाठी ठेवली होती. शेंग काढून बघूयात शिजल्यात का नाही. हे बघा, सुरी घालून बघायची. हे अशी आतपर्यंत सहज गेली, याचा अर्थ आपल्या शेंगा छानपैकी वाफवल्यात. हे बघा, एकूण एक शेंग छान शिजली आहे. आता या मसाल्यामध्ये या शेंगा आपण घालणार नाही, तर शेंगा शिजलेलं पाणी, ज्याला स्टॉक म्हणतात, तो घालणार आहोत. थोडा थोडा घालून मसाला फुलवून घ्यायचा. वा, बघा, असं गरम गरम स्टॉक घातला ना, त्याचा रंग बहारदार येतो आणि दिसायलाही खूप छान दिसतं. आता आणखी थोडं पाणी घालते. तुम्हाला कितपत रसरशीत भाजी हवी त्या प्रमाणात तुम्ही हा स्टॉक कमी जास्त करू शकता. माझ्या दृष्टीने ही परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आहे. आता यामध्ये या पाणी न घालता फक्त शेंगा घालूयात. आणि शेवग्याचे शेंग शिजलेलं अगदी थोडंफार जे अर्धा वाटी पाणी राहील ते टाकून द्यायची गरज नाही. तुम्ही ते पाणी कणिक मळताना वापरू शकता, असंच पिऊ पण शकता, किंवा मग डाळीमध्ये वगैरे डाळ शिजताना, फोडणीचं वरण करताना त्यामध्ये ते टाकू शकतात. त्यामध्ये पण भरपूर पोषण मूल्य आहे, त्यामुळे अजिबात ते पाणी टाकून नका देऊ. चला, आता हा रस्सा एक 5 मिनिटं छान दणकून शिजवून घ्यायचा. रस्सा शिजतोच आहे, पण तो शिजत असताना त्यामध्ये मी अगदी 1 चमचा भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालते. कूट नाही घातला तरी काही हरकत नाही, पण ते भाजीला आहे ना चव, कन्सिस्टन्सी छान येते म्हणून मी घालते. अगदी थोडासा, खूप नाही घालायची गरज. आणि मिक्स करूया आणि 5 मिनिटं शिजवूया. शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी 5 मिनिटं शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर शिजवून घेतली आहे. सुवास कमाला दरवळतोय. रंग बघा, काय सुरेख रंग आलाय. तर्री बघा, प्रमाणात तर्री आली आहे, अगदी लाल बुंद नाही. आणि आहा हा, भाजी बघा, टेक्स्चर, रंग, कन्सिस्टन्सी, वा. आता ही भाजी खायची कशी? गरम गरम भाकरी चुरून त्यावर शेवग्याच्या शेंगांचा रस्सा, किंवा गरम गरम वाफाळत्या भातावर हा रस्सा घालून खाऊ शकता. जबरदस्त लागते. डब्यामध्ये देखील नेऊ शकता. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.